आता आपण एवढं हसतोय म्हटल्यावर तुम्हाला असं वाटत असेल की काहीतरी जोकच झालाय म्हणून. असं काही नाही बर का. असे दौरे आपल्याला अधून-मधून येतच असतात. हसायला लागलं ना की आपलं हसूच थांबत नाही. तर इकडं आज क्रिशला सुट्टी होती बर का आणि त्याचं चाललं होतं की मम्मी मी आज दादाकडे स्टडीला जाऊ का म्हणून. म्हटलं जा बाबा, बघू काय दिवे लावतोय ते, स्टडी करतोय की तिकडं जाऊन नुसताच खेळत बसतोय. त्यानंतर इकडं खुशीचं आवरलं बर का आणि तिच्या सोबत मी पण तयार झाले. आता दादा गेलाय नोटबुक वगैरे घेऊन म्हटल्यावर तिला कुठं दम निघत असतोय होय. ती पण गेली त्याच्या मागे स्टडी करायला. त्यानंतर इकडं माझं चालू होतं कच्ची कुरडई खायचं काम. मला तळलेली कुरडई अजिबात आवडत नाही बर का. आता हे जे झाड आहे ना ते मी 3 वर्षापूर्वी लावलेलं होतं बर का, जेव्हा आम्ही येथे राहायला आलेलो होतो. आता याला पानं पण यायचे बंद झालेत बर का आणि असं फुगा टाईप आलेलंय काहीतरी, बहुतेक ते बी असावं. मी तर माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलंय आडुळशाच्या झाडाला असं काहीतरी. इकडं खुशी मॅडम आल्या होत्या बर का स्टडी करून. मग म्हटलं टीव्ही बघत बस थोड्या वेळ, तोपर्यंत मी इकडं चिवडा बनवते थोडासा खायला. आज दिवसभर मी जेवण काही नीट केलेलं नव्हतं बर का. मग म्हटलं संध्याकाळी काहीतरी वेगळं बनवावं. मस्त लसणाची पात आणली आणि शेंगदाणे कुटून थोडासा कांदा कापून घेतला. मस्त जिरी मोहरीची फोडणी देऊन डाळीचं बेसन बनवलं बर का. क्रिशला आणि खुशीला एवढं आवडलं ना की बस. बेसन सोबत थोडस तेल टाकायचं आणि तोंडी लावायला एक कांदा घ्यायचा. असलं टेस्टी लागतं ना, तुम्ही पण नक्की ट्राय करा. आता थंडीमुळे स्किन एकदम रब झालेली होती बर का. मग म्हटलं थोडस व्हॅसलीन लावावं. क्रिश आणि खुशी तर आज दिवसभर मातीत खेळायला गेलेली होती, त्यामुळे त्यांची स्किन तर डबल खराब झालेली होती. मग त्यांना म्हटलं की बाबांनो तुम्ही पण हातपाय धुवून या आणि थोडं थोडं व्हॅसलीन लावून घ्या.